श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, हे संदेश फक्त श्रवण केल्याने भयंकर दुःखाचा नाश होतो आणि धनसंपत्ती मिळते आणि सर्व कर्ज, रोग, टेन्शन, भीती, गरिबी हा संदेश जळून खाक करेल आणि तुमच्या मुलांवरचे मोठे संकट टळेल. जो व्यक्ती शेवटपर्यंत हा संदेश ऐकेल त्याच्या मनातील सर्व इच्छांचे फळ मिळेल आणि स्वतः स्वामी त्यांना आशीर्वाद देतील, त्यांच्या पाठीशी असतील आणि माता लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होतील. म्हणून तुमच्या वेळातून वेळ काढून तुमच्याही जीवनात कधी अन्नधान्याची कमतरता न व्हावी आणि घरात पैशांची कमी राहणार नाही म्हणून हा संदेश मध्ये सोडू नका, नाहीतर पाप लागेल आणि इच्छा फळही मिळत नाही. त्याआधी असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा, याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, हा संदेश मधामधून सोडू नका. हा संदेश नक्कीच पूर्ण ऐका. हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वामी सांगतात, ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरू करतील. आपले विचार मोठे करण्यासाठी रोज असेच स्वामी संदेश ऐकत जा किंवा रोज एखादं नवीन पुस्तक वाचत जा. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ती खरी वेळ असते श्री स्वामी समर्थनामाची सुरुवात करण्याची. त्यावेळेला श्री स्वामी समर्थनामाचे आपल्याला जप करायचे असतात. स्वामी बोलतात, पैज लावायची असेल तर स्वतः सोबत लावून बघा, कारण जिंकाल तर स्वतःचा आत्मविश्वास आणि हराल तर स्वतःचा अहंकार. स्वामी सांगतात, स्वामी भक्त हो, जेव्हा तुमच्या आयुष्यात फार अडचणी असतील तेव्हा काळजी करू नका. फक्त त्या अडचणीतून सुटण्याचा मार्ग सापडा. नक्की ती अडचण सुद्धा लवकरात लवकर तुमच्या जीवनातून दूर जाईल. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थनामाचा जप करण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्यासाठी अत्यंत दुर्लभ ठरेल. सोबतच तुमच्यासाठी हे खूप भाग्याचं ठरेल. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. त्याचप्रमाणे जीवनात कितीही संकटे येऊ द्या, तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करणे कधी सोडू नका. स्वामी भक्तांनो, सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही. आपले स्वामी सांगतात, काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागतं, कारण या जगात तर देवाला सुद्धा नावं ठेवता येतं. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, आयुष्यात सदैव पुढे चला, कारण कितीही संकटे आले आणि कितीही जळणारे किंवा चिडवणारे मिळत असतील तरी सरळ पुढे जायचं असतं. लक्षात ठेवा, जळणारे जळतील, त्यांना जळू द्या, फक्त आपण आपले काम करायचे असतील. आयुष्यात जेव्हा तुम्ही काही करत नाही तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत असतात. जेव्हा काहीतरी करतात तेव्हा सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत असतात आणि जेव्हा खूप काही करतात तेव्हा सुद्धा स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत असतात. लक्षात घ्या, जेव्हा सगळं आपल्यासाठी चाललंय चांगलं तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपाच आहे. नक्की त्यांचे नामस्मरण करायला विसरू नका. तुम्ही जर ठरवलेलं ध्येय हे एवढं मोठं नसेल की लोक त्यावर हसणार नाही, तर मित्रा, हे ध्येय जास्त काय मोठं तुला पुढे घेऊन जाणार नाही. त्यामुळे आपले ध्येय असे ठेवा जे करायला अशक्य वाटले पाहिजे पण तुमच्या मेहनतीने शक्य होतील. ते करण्यासाठी मेहनत आणि जिद्द भरपूर ठेवा. नक्कीच ते पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, एक संधी असते आणि सूर्य या दोन्हीमध्ये एक साम्य आहे. उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी या दोन्ही नसतात. जर तुम्हाला लवकर काहीतरी यशस्वी व्हायचं आहे आणि काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला रोज काही ना काही शिकावं लागेल किंवा रोज कुठलं ना कुठलं पुस्तक तुम्हाला नक्कीच वाचावं लागेल. आकाशात उडायचं असेल तर नुसतं पंख असून चालत नाही, तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केलेच पाहिजे. स्वामी भक्तांनो, आपले स्वामी सांगतात, पंख असल्याने कोणी उडू शकत नाही आणि फक्त मोठे मोठे बोल दिल्याने किंवा विचार केल्याने कोणी मोठा बनवू शकत नाही. त्याच्यासाठी मेहनत हे करावीच लागते. ध्येय आतोनात प्रयत्न करा, कारण ध्येयासाठी जर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील तर ते नक्की यशस्वी होण्यासाठीच असतील. आणि जर ध्येयासाठी तुम्ही प्रयत्न करणे थांबवाल तर तुमच्यासाठी शक्य त्या गोष्टी सुद्धा
पूर्ण व्हायला वेळ लागतील. स्वामी भक्त हो, समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेण्याला महत्वाचं ठरते. नेहमी माझंच खरे म्हणून चालत नाही. बऱ्याचदा आपण असं म्हणतो, पण याचा वाईट परिणाम थेट आपल्यावर आणि आपल्या शब्दांवर होतो. स्वामी भक्त हो, स्वामी सांगतात, शब्द देणारा आयुष्यभर सोबत असेल असं नाही, पण कधी कधी तो शब्द खूप साथ देतो. माणूस नसला तरीही चालतो. स्वामी भक्त हो, हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. सोबतच येत्या 12 मिनिटापर्यंत तरी हा संदेश शेवटपर्यंत ऐका. येत्या 12 मिनिटापर्यंत हा संदेश ऐकल्याने तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी येत आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्यात हजारो लोक मिळतील. स्वामी सांगतात, 1000 चुका माफ करण्यात येतील. पण लक्षात घ्या, एकदा ज्याने तुम्हाला धोका दिला त्याला पुन्हा तुम्ही जवळ करू नका. कारण ज्याने एकदा धोका दिलाय तो पुन्हा सुद्धा धोका नक्कीच देतो. आयुष्यात बऱ्याच वेळेला आपल्याला खूप गोष्टी अशा घडतात ज्यामुळे आपण खचून जातो. स्वामी म्हणतात, वेळ सगळं बदलते, फक्त संयम असावा लागतो. त्यामुळे कुणी तुम्हाला कितीही धोका दिला किंवा तुम्ही कितीही खचून गेले असाल तरी कधीच कुठल्या गोष्टीबद्दल राग किंवा असं खचून जाऊ नका. थोडा संयम ठेवा, धीर ठेवा. नक्की प्रत्येक गोष्ट वापस पूर्वीप्रमाणे होईल. पैसे दिले की माणूस जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात. हे सत्य आहे, पण कडू आहे. 100 प्यादे जरी एकत्र आले तरी वजिराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करू शकतो. स्वामी भक्तांनो, त्याप्रमाणे अडचणी तुमच्या आयुष्यात कितीही आल्या तरी स्वामी नक्की त्या आल्यास शेवटच्या क्षणी सुद्धा दूर करू शकतात. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात की कर्म म्हणतो, तुम्ही दुसऱ्याच्या भावनांशी खेळाल तर मी नक्की तुमच्याशी खेळेन. स्वामी सदैव सांगतात, जो माझ्या भक्तासोबत वाईट वागणूक करेल किंवा चुकीचं षडयंत्र रचेल त्याच्यासाठी मी नेहमी त्याला सजा नक्की देईल. तुमच्या आयुष्यात तुमचा सर्वात मोठा कमबॅक हा पुन्हा स्वतःला खुश करणे आहे. स्वामी भक्त हो, जर तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वतःच दुःखी असाल तर काय मजा अशी आयुष्याची. त्यासाठी स्वतः आनंदी राहा आणि स्वतः आनंदी राहण्यासाठी स्वतः खुश राहायला शिका. अपेक्षा ठेवणं सोडल्यापासून दुःख काय असतं हे तुम्हाला विसरून जायला भाग पडेल. जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवता तेव्हा स्वामीच म्हणतात की तुम्हाला दुःख हे जास्त मिळतं. कारण तुम्ही अपेक्षा काहीतरी वेगळी करता, त्यात मिळतं काहीतरी वेगळं. त्यामुळे दुःख खरं मिळतं. दुःखाचं खरं कारण तर हेच आहे. स्वामी सांगतात, कोणासाठी काहीतरी आपलं असणं नसणं मॅटर करत नाही. कोण व्यक्ती आपल्यासोबत जास्त बोलते किंवा चांगली राहते हे मॅटर करते. स्वामी सांगतात, आयुष्यात निंदा व टीका झालीच पाहिजे. रोज जर तुमची सर्वजण स्तुती करत राहिले तर तुमच्या प्रगतीचा मार्ग हा बंद होऊन गर्वाचा मार्ग सुरू होतो आणि गर्व एका वेळेला तुम्हाला पूर्ण बर्बाद करतो. रावणाची सोन्याची लंका सुद्धा त्याला कमी पडली आणि तुम्ही तर काहीच नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात कोणापासून कवडीचीही अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होतील. स्वामी भक्त हो, एकदा या गोष्टीला तुम्ही उपयोगात आणून तर बघा. नक्की याचा चांगला उपयोग तुम्हाला मिळेल. स्पष्ट बोलणारी व्यक्ती फटकळ नसते, फक्त त्या व्यक्तीला खरं बोलायची सवय असते. वेड्यासारखं शांत राहा, लोकांचे रंग आपोआप दिसतील. जेव्हा लोकांना तुम्ही दाखवाल की तुम्ही किती हुशार आहात तेव्हा ते प्रत्येक गोष्ट खूप सांभाळून करतील. पण जेव्हा लोकांना दाखवाल की तुम्ही हुशार असून सुद्धा त्यांच्या पुढे किती गधे आहात, म्हणजे जेव्हा त्यांना वाटेल की हा तर काहीच नाही, याला काही कळतच नाही, तेव्हा ते त्यांचा खरा रंग दाखवण्यास सुरुवात करतील. स्वामी भक्त हो, लोक त्यांचा खरा रंग तेव्हाच दाखवतील जेव्हा त्यांना वाटेल की तुम्ही फक्त फालतू कामे करता. लोकांना नक्की तेव्हा त्यांचा रंग दाखवण्यास जास्त मजा येईल जेव्हा त्यांना वाटेल की तुम्ही त्याच्यापेक्षा खूप खाली आहात. स्वामी म्हणतात, जेव्हा लोकांची सत्यता माहीत होते तेव्हा तुम्ही वापस तुमचा रंग दाखवू शकता. तोपर्यंत लोक तुमच्याशी कसे वागतात, कसे बोलतात हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरते. माणसाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव झाली की सर्व हौस विसरावी लागते. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा लागतो.
स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकून सोडवून घेण्यापेक्षा स्वतःच सोडवा, तेही नक्की होईल, पण थेट होईल. स्वामी सांगतात, संकटे कोणाच्या आयुष्यात नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येकाला स्वतःचीच लाज वाटते की आपण कधी कधी चुकीच्या गोष्टीच्या मागे तर जात नाही का. तेव्हा स्वामी सांगतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण प्रत्येक चुकीच्या रस्त्यावर जाते असं नसते. पहिल्याला आपल्याला एखादी गोष्ट ते राहते त्याकडे लक्ष द्यायचं. स्वामी सांगतात, मोठेपणा कधी दाखवायचा नसतो, कारण जो व्यक्ती मोठेपणा दाखवण्याच्या नादी जातो तो नेहमी एका अशा व्यक्तीच्या रूपात राहतो जो दिसतो तसा नसतो. लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्य असतो. अयोग्य असते ती परिस्थिती, आणि परिस्थिती बदलली तर ती मनस्थिती सुद्धा नक्की बदलेल. स्वामी भक्त हो, आयुष्यभर जर मन मोठे ठेवले तर तुम्ही नक्की आयुष्यात खूप चांगले व्हाल, पण तुम्ही बँक बॅलन्स कधीच वाढवू शकणार नाही. पण जर तुम्ही मन हे लहान ठेवले, इतरांसाठी जरा कंजूसपणा केला, तर नक्कीच तुमचं बँक बॅलन्स मोठं असेल. स्वामी भक्त हो, स्वामी म्हणतात, समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असते. तुम्ही केलेल्या बरोबर चुका या नक्की तुम्हाला मागे किंवा पुढे ओढतात. संकटे तुमच्या आयुष्यात आहेत, त्या संकटांना घाबरू नका. संकटांचा सामना करा, त्या तुम्हाला यशाकडे नेतात. स्वामी भक्त हो, स्वामी बोलतात, माणसाची बोलण्याची पद्धत बदलली की समजावं, आपली गरज तिथं कायमची संपली. कारण कोण आपली गरज असेपर्यंतच आपल्या सोबत असतं, आणि कोणी गरज नसताना सुद्धा कायम आपल्या सोबत असतं. कोण कोणासाठी येत नसतं, स्वतःला स्वतःच सावरावं लागतं. आयुष्यात येथील लाख अडचणी स्वतःच तिथून पुढे जावं लागतं. फक्त गाणी आवडतात म्हणून कोणी ऐकत नाही, तर त्यामागे काही आठवणी लपलेल्या असतात म्हणून ऐकतात. ते म्हणतात ना, एखाद्या व्यक्तीला आपण जास्त इम्पॉर्टन्स दिली तर त्या व्यक्तीला आपली काहीच कदर राहत नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, एकटं राहायला आवडलं की लक्षात घ्यायचं, वाईट संगत सोडायला लागले. आणि जर इतरांसोबत मैत्री ठेवायला आवडत असेल तर लक्षात ठेवायचा, चुकीचा मार्ग लागायला वेळ लागणार नाही. मैत्री अशी गोष्ट आहे जी आयुष्यात तुम्हाला एक चांगलं वळण किंवा वाईट वळण देईल. तुमचा फ्रेंड सर्कल जसा असेल तसा नक्की तुमचं वागणं आणि वातावरण होईल. स्वामी भक्त हो, स्वतःला सुधारण्यात एवढे व्यस्त व्हा. स्वामी सांगतात, दुसऱ्याच्या चुका तुम्हाला शोधण्यात वेळ मिळेल का ते पहा. जर तुम्ही स्वतःच व्यस्त असाल सुधारण्यात, तर इतरांच्या चुका तुम्हाला दिसणे कायमचे बंद होईल. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. यशस्वी होण्यासाठी जर तुम्ही स्वतः प्रयत्न कराल तर नक्की पुढे जाल. जर तुम्ही पैसा एवढा कमवाल तेवढी अक्कल असेल, किंवा अक्कल नसेल तर जास्त पैसा कमवाल, तर नक्की पुढे जाल. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, पैसा कमवायला जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा जास्त अक्कल ते योग्य ठिकाणी खर्च करायला लागते. गरज नाही की मोठं घरच असावं, पण जसं असावं फक्त सुखी आणि समाधानी असावं. स्वामी सांगतात, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जागी सुखी असतो, फक्त आपण त्यांच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो. दिवस कसाही निघू द्या, पण तो नक्की रात्रीच्या वळणावर जातच असतो. त्याचप्रमाणे तुम्ही सुरुवात कुठूनही करा, शेवट चांगलाच होणार आहे. फक्त प्रयत्न कधी सोडू नका. प्रत्येक गोष्टीची कॉपी करता येणं हे नक्की शक्यच आहे, पण वागणूक, संस्कार आणि ज्ञान यांची कॉपी कधी करता येत नाही. त्यामुळे आपले संस्कार आणि वागणूक हे अशी बनवा की कोणीच तुमची कॉपी करू शकणार नाही. प्रत्येक गोष्टीची कॉपी करता येईल, पण ह्या गोष्टी आयुष्यभर कधी कॉपी होणारच नाही. स्वामी सांगतात, रंग पाहून माणसाचा स्वभाव कधीही शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक हे नेहमी साधारण दिसतात. स्वामी भक्त हो, लक्षात ठेवा, एखाद्याची चूक ही त्याच्या कानात सांगा, गावभर नाही. अशाने तुमची किंमत वाढेल. जर तुम्ही एखाद्याची चूक गावभर सांगाल तर नक्की हे तुमच्यासाठी अत्यंत वेगळं ठरेल. आणि लक्षात घ्या, यामुळे तुम्ही तुमचीच इज्जत गमावाल असाल. स्वतःची इज्जत किंवा मान वाढवायचा असेल तर प्रत्येक वेळेला ज्या गोष्टी खरंच लोकांना सांगण्यासारख्या नसतात त्या टाळा. किंवा कदाचित काही गोष्टी अशा असतात ज्या लोकांना सांगण्यासारख्याच असतात, पण त्या सांगल्याने आपला फायदा होत नसतो, तशा गोष्टी टाळा. कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचे महत्त्व कमी करा.
आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टीपासून दूर राहा. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात आयुष्यात संकटे आहेत अपार, त्या संकटांचा सामना करा, कारण त्याशिवाय तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद वाद दोन्ही गोष्टींचा त्याग लागतो. स्वामी भक्त हो, आपले स्वामी सांगतात संघर्ष खूप मोठा आहे आणि संकट देखील खूप मोठा आहे, पण जिद्द जर जिंकायची ठेवली तर नक्की आपण खचून जाण्याचा प्रयत्न करणार नाही. संघर्ष आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. संघर्षात प्रयत्न करून पुढे जाणे हे महत्त्वाचे ठरते. बऱ्याच वेळेला संकटे आयुष्यात येतील, त्यांचा सामना करण्याची जिद्द स्वतः ठेवा. स्वामी भक्त हो, चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. उगवत्या सूर्याला किंवा पाळणाऱ्या घोड्याचा चित्र भिंतीवर लावल्यावर प्रगती होत नाही. सूर्योदयाच्या आधी उठून घोड्यासारखं वेगानं काम करावं लागतं, तेव्हा कुठं सर्व काही मनाप्रमाणे होतं. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकूनही राहतात. पण स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात नाती जन्मभर टिकणे एक वेगळा भाग आणि नाती फक्त गरजापुरतीच असणे एक वेगळा भाग. प्रत्येकाची तुमच्या संग गरजच असेल असं नाही आणि प्रत्येकाच बिना गरजेचे तुमच्या सोबत असेल असं नाही. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यरत झोकावून द्या. आपल्या संघर्षाच्या काळात संयम हा एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपला असणार आहे. जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नाहीत. एक तर ते जिंकतात, नाहीतर काहीतरी शिंकतात. जीवनात हा एक प्रवास आहे, जो रडून जगलात तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर खूप लवकर पूर्ण होईल, तुम्हाला कळणारही नाही. कोणताही स्वार्थ नसतो तेव्हा माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो. एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर लावून घेऊ नये, कारण या जगात असा कोणी नाही ज्याला सगळे लोक चांगले बोलतील. स्वामी भक्त हो, राग आल्यावर थोडं थांबावं आणि चूक झाल्यावर थोडं शांत राहावं. यानेच तुम्ही आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जाल. स्वामी सांगतात मानसिक स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वातंत्र्य नाही तो मोकळा असून सुद्धा गुलामगिरीत आहे. परिश्रम होण्यासाठी आपल्याला त्रासापेक्षा जास्त जिंकण्यावर होणारा आनंद नेहमी मोठा ठरतो. स्वामी भक्तांनो, स्वामी बोलतात परिश्रमामुळे तुम्ही आयुष्यात यशाकडे जाता आणि आळसामुळे आयुष्यात बर्बादीकडे. रस्ता तुम्हाला निवडायचा आहे, 2 रस्ते आहेत तुमच्याकडे. स्वामी सांगतात स्वतःच्या मनातील भीती माणसाला यशस्वी बनवत नाही. स्वामी भक्त हो, स्वतःला सुधारण्यात एवढे व्यस्त व्हा की दुसरा तुम्हाला कितीही त्रास देईल किंवा कितीही निंदा करेल त्याकडे लक्ष गेलं नाही पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामी बोलतात दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं की समजावं आपण आपली माणुसकी अजून जिवंत ठेवली आहे. आयुष्यात आपण घेतलेला कोणता निर्णय हा कधी चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात असावी लागते. निर्णय चुकीचा नाहीच आणि ते नक्की चांगला असेल हे सिद्ध करण्यासाठी स्वतःची जिद्द आवश्यक आहे. आयुष्यात कोणालाच काही कळत नसतं. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकलं की आयुष्य. पायाला जर ठेच लागली तर दोष लागतो असं नाही, किंवा त्यात दगडाचा दोष आहे असे नाही. भक्तांनो, स्वामी म्हणतात तुमच्या बेजबाबदारीपणाने चालण्याने तुम्हाला हे सर्व घडलं आहे. त्याप्रमाणे आयुष्यात संकट येतील, हे चूक तुमची नाही आणि त्या संकटांची तर मुळीच नाही. यात खरी चूक पाहिली तर तुमचीच आहे. कारण जर तुम्ही सावधगिरीने आयुष्य जगाल तर संकटातून खूप वेळा वाचाल. प्रत्येक गोष्ट जरा ॲक्टिव्हपणाने सावधपणाने कराल तर नक्की तुम्हाला बऱ्याच संकटांपासून मुक्ती मिळेल. आपल्या आयुष्यात संकटे फार येतील, त्या संकटांचा सामना केल्याशिवाय पुढे जाऊ नका. प्रभाव असण्यापेक्षा चांगला स्वभाव असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात चांगलं वागा, लोक वाईटच बोलतील. जशास तसं पण लोक लायकीत राहतील. लक्षात घ्या, जशाला तसं वागाल तेव्हा लोकांना त्यांची व्हॅल्यू कळेल.
स्वामी बोलतात, कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही, पण चमकतं मात्र सगळ्यांच्या डोळ्यात, आणि तेव्हाच ते खटकतं सुद्धा. कौतुक ही अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावल्याने पुन्हा जगण्याला बळ देते. माणसाचे प्रेम करण्याला जेव्हा पैसे वाटतात तेव्हा तो पुढे जातो, आणि जेव्हा व्यक्ती वाटतात तेव्हा ते त्यांचाच फायदा उचलून त्याला मागे आणतो. शांत बसणाऱ्याला कमी लेखू नका, त्याला शहाणपण सुद्धा म्हणता येईल. जिथे कानाखाली मारता येत नाही तिथे टोमणे मारून पाहायचं, पण सोडायचं नाही. हे ज्याचं व्यक्तिमत्व असतं तो आयुष्यामध्ये नेहमी स्वतःलाच खाली ओढतो. स्वामी भक्त हो, माणूस किती आपला आणि किती आतला आहे हे जर पाहायचं असेल तर योग्य वेळ आल्यावरच कळते. पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात आणि स्वतः रद्दी होतात. एकमेकांच्या समजून घेणारा असेल तर सर्व शब्द आपल्याला नक्की चांगले वाटतात. स्वामी भक्त हो, लक्षात घ्या, नवं काहीतरी शिकायला मिळेल म्हणजे वेळ आहे, आणि नवं काहीतरी जायला मिळेल म्हणजे तुमचा स्वभाव आहे. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकतच नाही. स्वामी भक्त हो, तुमच्या आयुष्यात संकटे येतील फार आणि जातील फार. स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण सर्व गोष्टी होतील चांगल्या. स्वामी भक्तांवरती विश्वास ठेवून तर बघा, सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामी भक्त हो, विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा अनंत आहे. जो स्वामीवरती विश्वास ठेवतो त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे. अशक्य देखील शक्य करतील स्वामी. स्वामी सांगतात, आयुष्यात नक्की नक्की मी तुमच्या सोबत आहे. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी तुमची साथ सदैव देत आहेत. संकट समयी स्वामींनी तुमची साथ दिली. संकट समयी स्वामींनी तुमची साथ दिलेली आहे. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, कितीही तुमच्या आयुष्यात असतील संकटे, तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. बऱ्याच वेळेला संकट येतात आयुष्यात, तेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी नाम आपल्याला नेहमी पुढे आणते. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. कितीही संकटे आले तुमच्या आयुष्यात तरीही तुमची साथ मी सदैव देत आहे. स्वामी नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे स्वामी साथ देतील. संकटे कितीही असतील आयुष्यात तरी स्वामीचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. स्वामीवरती जेव्हा पूर्ण विश्वास असतो तेव्हा प्रत्येक संकटात आपल्याला यश नक्की मिळतं. प्रत्येक संकटात पाठबळ मिळतं. स्वामी सांगतात, आयुष्यात तुमची साथ मी सदैव देत आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्हाला माझी साथ हवी असेल तेव्हा तुमची साथ मी देत असतो. आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी तुमची साथ सदैव दिली आहे आणि सदैव साथ तुमची देत असणार आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. आयुष्यात संकटे फार येतात. त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द आणि ताकद तुमच्यात असावी लागते. बऱ्याच वेळेला संकटांपासून तुम्ही नक्की पुढे जाऊ शकता. संकटे ही कितीही आले तरी त्यात तुम्हाला यश नक्की मिळू शकतं. स्वामी सांगतात, बऱ्याच वेळेला तुमच्याच आयुष्यात प्रत्येक संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करून तुम्ही पुढे नक्की जाऊ शकता. प्रत्येक संकटांपासून तुम्ही पुढे जाऊ शकता. फक्त स्वतःवरती विश्वास लागतो. जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो तेव्हा अशक्य काही नसतं. प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असतो. संकटे कुणाच्या आयुष्यात नाहीत, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. जर स्वतःवरती विश्वास असेल तर त्या संकटांमध्ये रस्ता फक्त स्वामी दाखवतील. स्वामीवरती जेव्हा आपला पूर्ण विश्वास असतो तेव्हा स्वामी नक्की अशक्य तेही शक्य करतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास आहे तर मग आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी आपली साथ सदैव देत आहे. स्वामी भक्त हो, स्वामी बोलतात, पराभवाची भीती कधी बाळगू नका. एक मोठा विजय तुमचा पराभव पुसून टाकू शकतो. नक्की तुमच्या आयुष्यात बरेच संकटे येतील. सामना करा त्यांचा, कारण त्याशिवाय यशस्वी होणे शक्य नाही. सर्वात मोठे यश खूप वेळा मोठ्या निराशेनंतर येते. गरुडासारखं उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत सोडावी लागते. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
पुढच्या पानावर कधी काहीतरी भारी लिहिलेलं असतं, अशी जर आशा मनात असेल तर माणूस पान झाकण हे आयुष्याचं नेहमी उघडतच जातं. कधी हार मानत नाही, कधी कंटाळत नाही. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काही दिसले नाही पाहिजे. स्वामी सांगतात, हरला तरी चालेल, पण जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे की हा आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. पैज लावायची असेल तर स्वतःसोबत लावा. स्वामी सांगतात, जिंकाल तर स्वतःचाच एवढा आत्मविश्वास जिंकाल की कधीच कोणी तुम्हाला हरवू शकणार नाही, आणि हराल तर स्वतःचाच आत्मविश्वास थोडा कमी करून गर्व कमी कराल. स्वामी सांगतात, अरे ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नको. स्वप्न मनात आहे ते पूर्ण कधी होईल, त्यासाठी प्रयत्न आज करावे लागतात. आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तू हे आपल्याला स्वभावाने कमवलेल्या वस्तूपेक्षा जास्ती किमती वाटतात. स्वामी भक्त हो. आयुष्यात संकटे येतात, त्यांची काळजी न करता तुम्ही सदैव प्रयत्नशील राहा, कारण तुमच्या प्रयत्नांना यश फक्त स्वामी देतील. मेहनतीचे फळ आणि समस्या या निराकरण आशीर्वाद कावसेना पण नक्की मिळतात. स्वामी सांगतात, बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला मायेची ऊब दिली त्याला कायमचं सोडावं नाही. स्वामी सांगतात, आशा सोडायची नसते, निराशा कधी व्हायचं नसते, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसते. स्वामी भक्त हो. आपल्या आयुष्यात वाईट आणि नकारात्मक गोष्टी नेहमी घडतात. त्यांचा सामना केल्याशिवाय पुढे तुम्ही जाऊ शकत नाही, कारण त्याशिवाय तुम्हाला यशस्वी होणे जणू शक्य नाही. संकटात प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ देत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. आयुष्यात तुमची साथ स्वामींनी कधीच सोडली नाही. संकट समय स्वामींनी तुमची साथ दिली आहे. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. संकट काळात तुमची साथ मी सदैव देत आहे. काळजी करू नका, संकटे कितीही येऊ द्या, तुमची साथ मी सदैव देत आहे. स्वामी भक्त हो. आयुष्यात अडचणी असतील खूप, त्या अडचणींचा सामना करून पुढे जा, कारण त्याशिवाय तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही. संकटकाळी स्वामी तुमची साथ नक्की देतील. संकटात तुम्हाला स्वामी मार्ग दाखवतील. आयुष्यात येथील संकटे खूप जास्त, पण त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द तुमच्यात असावी लागते. संकटांमध्ये जो व्यक्ती पुढे जाईल तो नक्की यशस्वी होईल. आयुष्यात ज्याचे संकटे आहे तरी तो पुढे जाईल, तोच आयुष्यात खरा यशस्वी होत असतो. संकटांना घाबरू नका, कारण संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. जो त्या संकटांचा सामना करून पुढे जाईल तोच नेहमी यशस्वी होईल. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुमची साथ मी नक्की देत आहे. काळजी न करता फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. नेहमी स्वामी तुमची मदत करत असतील. स्वामीवरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नसते. संकटांमध्ये फक्त स्वामीच आपली साथ देतात आणि स्वामीच आपल्याला मार्ग दाखवतात. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा सर्व संकटात स्वामी आपली साथ देत असतात. स्वामी आपली साथ नक्कीच देतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, संकटांचा सामना करण्यासाठी मी तुमची सदैव मदत करत आहे. फक्त तुम्ही स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवून बघा. संकट काळामध्ये तुमची साथ मी प्रत्येक वेळेला दिली. आयुष्यात येऊ द्या संकटे कितीही, तुमची साथ मी प्रत्येक वेळेला देत आहे. काळजी करू नका, प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत उभा आहे मी. स्वामी सांगतात, संकटांचा सामना केल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही. आयुष्यात बऱ्याच वेळेला संकटे येतील, त्यांचा सामना करा, कारण ते तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनवण्यासाठी येतात. बऱ्याच वेळेला संकटे येतील, पण त्यांची काळजी करू नका. स्वतःवरती विश्वास असू द्या, ते तुम्हाला आयुष्यात खूप यशस्वी करतील. स्वामी सांगतात, बऱ्याच वेळेला तुमच्या संकटांचा तुम्हाला खूप भीती वाटत असेल, तेव्हा त्या संकटांची भीती हे घालू नका. लक्षात ठेवा, तुम्ही सदैव पुढे जात आहात आणि सदैव पुढे जात आहात. स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे देव नक्की करतो. देवावरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. संकटकाळी देखील स्वामीच आपली साथ देतात. आपला स्वामीवरती विश्वास असू द्या.
प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत नक्की करतात. आपला जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्ण विश्वास असतो तेव्हा संकट काळात देखील स्वामी आपली साथ सदैव देत असतात. संकटे येतील आयुष्यात खूप, त्या संकटांचा सामना करून पुढे चला, कारण तेच तुम्हाला साथ देतील. आयुष्यात प्रत्येक संकट दूर होईल जेव्हा स्वामी नामावरती आपला विश्वास असतो. श्री स्वामी समर्थ या नामावरती ज्याचा विश्वास आहे त्याच्यासाठी अशक्य गोष्टी देखील स्वामी शक्य करतील. संकटे येतील आयुष्यात खूप, त्यांचा सामना करून पुढे चला, कारण तेच तुम्हाला आयुष्यात यशस्वी करतात. संकटकाळी जो व्यक्ती घाबरून जातो किंवा जो व्यक्ती मागे राहतो तो कायमचा मागे राहून जातो, पण जो संकटांना घाबरत नाही तो नेहमी पुढे जाऊ शकतो. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देतात. आपले जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. संकट काळात देखील स्वामी आपली साथ देत असतात. आपला स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. संकटे कितीही येऊ द्या, मग आपण नेहमी पुढे जात असू. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला मी तुमच्या सोबत आहे. आयुष्यात अफाट संकटे आहेत, त्या संकटातून तुम्ही यशस्वी नक्की होऊ शकता. संकटात फक्त स्वामी तुमची साथ देतात. संकट काळात फक्त स्वामी तुमची मदत करतात आणि संकटवेळी फक्त स्वामी तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामीच तुम्हाला यशस्वी करतील. ज्यांचा श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. फक्त स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास असणे गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. आयुष्यात कधीही कितीही संकटे आले तरी तुम्हाला काळजी करण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास आहे तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. संकट काळात फक्त स्वामी आपली साथ देतील. संकटे येतील आणि जातील आयुष्यात, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण जेव्हा स्वतःवरती विश्वास असेल तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत उभा आहे. तुमच्या पाठीशी मी प्रत्येक वेळेला आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवून एकदा माझ्याकडे हाक मारून बघा. जेव्हा स्वामी नामावर तुमचा विश्वास असेल तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची कधी गरज पडणार नाही. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. संकट काळात स्वामी तुम्हाला नक्की देतील साथ. जेव्हा तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तेव्हा स्वामी तुम्हाला करतील नक्की मदत. संकट काळात साथ देणारे फक्त स्वामी आहे. वाईट काळात रस्ता दाखवणारे फक्त स्वामीच आहे आणि संकटात तुम्हाला साथ देणारे हे देखील आपले स्वामीच आहेत. जेव्हा आपला स्वामी नामावर विश्वास आहे तेव्हा काळजी कशाची. संकटकाळी स्वामीच तर आपली साथ देणार आहेत. आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी नक्की मदत करत असतात. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्या आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, त्या संकटांची साथ नेहमी स्वामी देतात. संकट काळात आपली मदत फक्त स्वामी करत असतात. आपला स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज कधीच नाही. स्वामी बोलतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्या आयुष्याच्या वाईट काळात तुझ्या सोबत आहे मी. तुझ्या आयुष्याच्या चुकीच्या संकटात जेव्हा प्रत्येकाने तुझी साथ सोडली तेव्हा तुझी साथ देत आहे मी. काळजी कशाला करतो. आयुष्यात येऊ दे अपार संकटे, प्रत्येक वेळेला तुझी साथ स्वतः देत आहे मी. आशा सोडायची नसते. स्वामी भक्तांनो, आशा सोडली तर निराशा नेहमी तुम्हाला गाठेल. त्यामुळे आशा सोडू नका, निराशा गाठू देऊ नका. नक्की तुम्हाला विष कधी प्यायची गरज पडणार नाही. आपल्या आयुष्यात नेहमी आपल्याला अमृतच मिळेल. आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी कोणी कसाही आणत असेल तर त्या दुर्लक्ष करा. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर कुठेतरी काही चांगलं घडत आहे असं विचार करून परत झोपा. नाहीतर सर्वात चांगला पर्याय म्हणजे त्या स्वप्नांच्या मागे लागा, उठा, मेहनत करा आणि स्वप्न पूर्ण करण्याचा विश्वास ठेवा. संकटे तुमच्या आयुष्यात अपार आहेत. त्या संकटांचा सामना करा. तुम्हाला देव नक्की मदत करत असेल. बऱ्याच वेळेला संकटात तुम्हाला यश हे देव देईल, पण संकट तुमच्या आयुष्यात आहे. त्या संकटांचा सामना केल्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही.
स्वामी भक्त हो, तुमच्या आयुष्यात संकटे अपार असेल तरी काळजी करू नका. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतात. भरलेला खिसा तुम्हाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातील माणसं. जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर त्यात तुमचा काय दोष? स्वामी म्हणतात, गरीब म्हणून मरू नका, कारण मेलात तर नक्की तुमचा दोष असेल. आपल्या विचारांवरती कंट्रोल करायला शिका, नाहीतर तुम्हाला विचार कंट्रोल करतील. संकटावर नेहमी चालून जा, कारण ज्या भीतीची आपण सामना करत नाही ती आपल्या मर्यादा होत जाते. स्वामी सांगतात, कासवाच्या गतीने का होईना आयुष्यात रोज थोडी थोडी प्रयत्न करा. स्वामी सांगतात, आयुष्यात सर्व काही तुमच्या मनावर येणार आहे, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व गोष्टी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे मिळणार आहे. आयुष्यात सर्व काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, सामना करण्याची जिद्द हवी. प्रत्येकाला सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे करता येतं, फक्त स्वतःवर विश्वास ठेवून त्याने कार्य करत असावं. संकट काळात स्वामी त्याची साथ नक्की देतात. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला त्याची मदत करत असतात. जे स्वामीवरती विश्वास ठेवतील त्यांना काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं जेव्हा स्वामीवरती विश्वास असेल. स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देतात, फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवा. कारण स्वामीवरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. संकट काळी फक्त स्वामी आपली साथ देतात आणि स्वामींनीच आपली साथ दिली आहे. संकट काळी फक्त स्वामी तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवतील. संकट वेळ काळी फक्त स्वामीच तुम्हाला रस्ता दाखवून पुढे नेतील. स्वामीवरती विश्वास ठेवून पुढे चला. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या नव्हे सोबत आहे. आयुष्यात काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही, कारण काळजी करून काहीही होणार नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती माझे नाम स्मरण करेल त्यांना काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला सर्व गोष्टीच्या मनाप्रमाणे नक्की होतील. आयुष्यात कितीही संकटे असू द्या, त्या संकटांचा सामना तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून करू शकता. संकटकाळी फक्त स्वामी म्हणतात, मी तुमच्या सोबत आहे आणि काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही. आयुष्यात संकटे प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात येत आहेत, पण त्यांचा सामना करा, कारण जेव्हा संकटांचा सामना कराल तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आले तरी घाबरू नका, कारण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असतं. जेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायचं असतं, सर्व काही तुमच्या आयुष्यात चांगलं होतं, तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चांगलीच होत असते. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण ते आपली साथ प्रत्येक वेळेला देत असतात. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात संकटे किती आहेत त्यांचा काहीही तुम्हाला अडचण नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला तुम्हाला वेळ कधीच लागणार नाही. जेव्हा विश्वास स्वतःवर आहे तेव्हा काळजी कशाला करायले. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामी सांगतात, संकटात फक्त स्वामी तुमची साथ देतात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे फक्त स्वामी करतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामी देत आहेत आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. स्वामी सांगतात, या रंगाचे गोष्टी असतात ज्या आपल्याला कधी पटतात तर कधी पटत नाहीत. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो. स्वामी सांगतात, आपल्याला ज्या गोष्टी मिळतात त्यासाठी आपल्याला सर्व काही गोष्टी प्रयत्न केल्याशिवाय मिळणार नाही. प्रयत्न करून बघा, तुम्हाला प्रत्येक ती गोष्ट मिळेल ज्याची कधी तुम्ही अपेक्षाही केली नसणार. लक्षात घ्या, तुम्ही हरत असाल तर काळजी करू नका, प्रयत्न करणे चालू ठेवा. कारण असे म्हणतात, पुन्हा जिंकण्याची तयारी तिथून करायची असते जिथे आपल्याला हरण्याची सर्वात जास्त भीती असते. स्वतःवर जर विश्वास असेल तर हरण्याची वेळ कधी येणार नाही, आणि स्वतःचा विश्वास जर पूर्ण असेल तर व्यक्ती कधी हरू शकणार नाही. स्वामी भक्त हो, स्वामी बोलतात. संकट काळात दोन व्यक्ती तुमची साथ देतात, एक तर स्वामी आणि दुसरं तुम्ही स्वतः. त्यामुळे स्वामीवरती श्रद्धा आणि स्वतःवरती आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी नक्की ठेवा. संकट काळात फक्त स्वामी तुमची साथ देतील. बऱ्याच वेळेला संकट येतील. आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे
ते आपल्याला यश आणि अपयश या दोन्हींचा सामना कसा करायचा हे शिकवते. तुमच्या अपयशापासून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. हे एक उत्तम मार्ग असू शकतो तुम्ही आयुष्यात सतत पुढे जाण्याचा. जो व्यक्ती काळजी न करता स्वामी नामावरती विश्वास ठेवतो त्याच्यासाठी अशक्य असं काही नाही. स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी शक्य करत असतात. संकटकाळी स्वामी साथ देतील. वाईट काळात स्वामी मार्ग दाखवतील. वाईट काळात कितीही अडचणी येऊ द्या, स्वामी तुम्हाला रस्ता दाखवत असतील. स्वामी भक्त हो. लक्षात घ्या, तुमच्या सर्व काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे करायला स्वामी आहेत ना. तुम्ही काळजी कशाला करायले? सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा, संकट नेहमी दूर होईल. स्वामी सांगतात, संकटे तुमच्या आयुष्यात आहेत त्यांचा सामना करा. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होईल. आयुष्यात सर्व काही गोष्टी तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाप्रमाणे व्हायच्या असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, फक्त त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणेच होत आहे, फक्त स्वतःवरती विश्वास आहे. आयुष्यामध्ये संकटे प्रत्येकाला मिळतात, फक्त स्वतःवरचा विश्वास त्यांनी कधी कमी होऊ द्यायचा नसतो. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात मी सदैव तुमची साथ दिली आहे. संकटात त्यांना नेहमी साथ देत आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. त्यांनी आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट करणे हे शक्य आहे. संकटकाळी फक्त स्वामींना स्वामी आपली साथ देतील. स्वामी आहे म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे, काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात कितीही त्यांना नेहमी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी सांगतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं जेव्हा श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असतो. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण ते आपली साथ सदैव देतात. स्वामी सांगतात, मी तुमच्या सोबत आहे, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. काळजी कशाला करताय? तुमची प्रत्येक वेळेला तुमची गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मिळणार आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या. प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वतः स्वामी देत आहेत. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे आणि तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण संकटे कितीही असू द्या, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. स्वामी भक्त हो. जीवनात आव्हानेही आपल्याला मजबूत बनवतात, त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या. यश मिळवण्यासाठी तुमचा आत्मविश्वासाचा आधार घ्या. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी म्हणून प्रयत्न करतो, त्याशिवाय यशस्वी होणे शक्य नाही. संकट काळात स्वामी तुम्हाला साथ देतील. संकट काळातून स्वामी तुम्हाला तारतील. प्रत्येक नवीन दिवस हा तुमच्यासाठी चांगला असेल. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांना पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. पहा, प्रयत्न करून आणि स्वतःवरती विश्वास ठेवून. स्वामी भक्त हो. अडचणी ह्या आपल्या जीवनाचा एक भाग आहे. त्यांचा सामना करण्याची जर क्षमता आपल्यात असेल तर आपल्याला अधिक त्यातून सामना मिळतो. संकटात आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला अजून पुढे नेतात. स्वामी सांगतात, आता प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटात तुम्हाला रस्ता मी स्वतः दाखवणार आहे. स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवून तर बघा. संकटे आता आयुष्यात आहेत, त्या संकटांवर जर तुमचा विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. संकट काळात तुमची साथ मी सदैव देत आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. आयुष्यात काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही, कारण स्वामी आपली साथ कधी सोडणार नाही. स्वामीवरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा आपल्याला मार्ग आपोआप मिळत असतो. स्वामी भक्त हो. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देणारे फक्त स्वामी आहेत. प्रत्येक वेळेला आपल्याला मदत करणारे फक्त स्वामी आहेत. आणि आयुष्यातील अपार संकटातून आपल्याला बाहेर काढणारे फक्त स्वामीच आहेत. आपला फक्त त्यांच्यावरती पूर्ण विश्वास असायला हवा, कारण स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देत आहेत. संकट काळात साथ देणारे स्वामी, आपल्याला वाईट काळात मदत करणारे स्वामी आणि आयुष्याच्या अपार संकटात फक्त बाहेर काढणारे स्वामीच आहेत.
संकट या आयुष्यात भरपूर आहेत. त्या संकटांचा जोपर्यंत आपण सामना करणार नाही तोपर्यंत तरी आपल्याला अशक्य त्या गोष्टी शक्य करता येणार नाहीत. स्वामी भक्त हो, संकटांचा सामना करायला कधी भिवू नका. आयुष्यात येऊ द्या अपार संकटे, त्यांचा सामना करण्याची जिद्द स्वतः ठेवा, कारण ते तुम्हाला यशस्वी बनवते. संकटांचा सामना करण्याची जिद्द तुम्हाला आयुष्यात पुढे नेऊ शकते. त्यामुळे ते जिद्द आहे ते कमी होऊ देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामीवरती श्रद्धा कधी कमी करू नका. स्वामीवरची श्रद्धा कमी झाली तर ते नेहमी तुमच्यासाठी धोकादायक ठरते. सोबतच आपला आत्मविश्वास तर कधी कमी होऊच देऊ नका, कारण जर आत्मविश्वास कमी असेल तर हे तुम्हाला मागे ओढण्यासाठी असतो. संकट काळात साथ स्वामी देतील, संकट काळात मार्ग स्वामी दाखवतील, संकट काळात अडचणी स्वामी दूर करतील. स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी समर्थ महाराजांवरती ज्याचा विश्वास आहे त्याच्यासाठी अशक्य गोष्ट कुठलीच नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ज्या व्यक्तीसाठी शक्य असते ज्याचा स्वामी समर्थ नामावरती विश्वास असतो. एकदा या श्री स्वामी समर्थ नामाच्या गोडीत येऊन तर बघा, नक्की तुम्ही हरवून जाल. एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण घेऊन तर बघा, नक्की तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल. एकदा श्री स्वामी समर्थ म्हणून तर बघा. संकट काळात तुमची साथ मी स्वतः देत आहे. संकट वेळ काळात तुमची साथ स्वामी प्रत्येक वेळेला देत आहेत. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देणार आहे आणि काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाहीत. संकट काळात साथ फक्त स्वामी देतात. वाईट काळात स्वामींनी तुम्हाला साथ दिली आणि स्वामी तुमची साथ कधी सोडत नाहीत. काळजी न करता श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. तुमची साथ प्रत्येक वेळेला देत आहेत. काळजी न करता श्री स्वामी समर्थांचा नामस्मरणावर विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य होत असते. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नसते. स्वामी नामाचा विश्वास ठेवून प्रयत्न करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आणि अत्यंत गरजेचे असते. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा, तुमच्या आयुष्यातील अनंत संकटे स्वामी स्वतः दूर करू शकतात. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. स्वामी सांगतात, मी आहे चराचरात व्यापून, प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे मी. प्रत्येक वेळेला काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला, कारण तुमची साथ मी स्वतः देत आहे. ज्याला वाटतं संकटे आहेत माझ्या आयुष्यात त्यांनी काळजी करू नये, कारण स्वामी देतात साथ प्रत्येक वेळेला. स्वामी सांगतात, योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवा तुमचा, नाहीतर निर्णय घेताना मग योग्य सिद्ध करा. जर लोक तुमच्यावर दगडफेक करत असतील तर त्या दगडांचा वापर करून तुम्ही महल बांधू शकता. आयुष्यात जे चढउतार भरलेले आहेत त्यांची सवय करून घ्यावी लागते, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला रस्ता नाही मिळणार. कारण लक्षात घ्या, जर यशस्वी व्हायचं ठरवलं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाही, फक्त स्वामीवरती विश्वास ठेवावा लागतो, कारण प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. संकट समयी स्वामींनी आपली साथ नक्की दिली आणि स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देत आहेत. स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे, काळजी करू नका. प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत मी आहे. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देणार आहे आणि जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा देखील तुमची साथ मी नक्की देत आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. संकट समयी स्वामी तुमची साथ देतील. आयुष्यात येतील अपार संकटे, स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी आपली साथ तेव्हाच देतात जेव्हा आपल्याला गरज असते. संकट काळात फक्त स्वामींनी आपली साथ दिली आणि वाईट काळात देखील स्वामी आपली साथ देत आहेत. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा, आपल्याला स्वामी नक्की आपली साथ देताना दिसतील. संकट काळात स्वामी आपल्या सोबत आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्यात येथील वाईट काळ, त्या वाईट काळांवरती विश्वास ठेवा की ते सुद्धा नक्की दूर जाईल. स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतील. संकट काळात साथ देणारे स्वामी माझे, वाईट काळात मार्ग दाखवणारे स्वामी माझे,
आयुष्यात अपार संकटे असताना रस्ता दाखवणारे स्वामी माझे स्वामी भक्त हो. जेव्हा स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण ते आपली साथ सदैव देत असतात. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. वाईट काळात साथ फक्त स्वामी देतात. आपल्यासाठी अशक्य ते शक्य करतात फक्त स्वामी. आपला फक्त स्वामीवरती विश्वास असायला हवा. संकट काळात देखील आपल्याला रस्ता दाखवतात ते फक्त स्वामी. स्वामीवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊच नका, कारण तेच तुम्हाला आयुष्यात फार यशस्वी करतात. स्वामी समर्थांवरती ज्याचा व्यक्तीचा विश्वास असतो त्याला काळजी करण्याची गरज नाही संकट काळात, कारण स्वामी आपल्या सोबत असतात. संकटे कुणाच्या आयुष्यात नाहीत, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. फक्त यश त्यांना मिळतं जे स्वामीवरती विश्वास ठेवतो. स्वामी प्रत्येकाची साथ देत आहेत, फक्त स्वामीवरती आपला विश्वास असणे आवश्यक आहे. गरजेच्या वेळेला स्वामींनी आपली साथ दिली आणि जेव्हा आपल्याला खरी गरज पडली तेव्हा स्वामींनी आपल्याला रस्ता दाखवला. अशक्य ते स्वामी शक्य करतील. प्रत्येक वेळेला आपल्याला मार्ग दाखवत राहणार आहेत स्वामी. आपला जर श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण तेच स्वतः आपली साथ देत आहेत. आपल्या वाईट संकटात फक्त स्वामी आपल्या सोबत आहेत. स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा. संकटांचा सामना करण्याची जिद्द आणि ताकद स्वामी समर्थ आपल्यात नक्की देतील. स्वामी सांगतात, अरे मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. वाईट काळात तुमची साथ मी स्वतः देत आहे. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी दिली आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा, कारण तेच तुम्हाला आयुष्यात नक्की यशस्वी बनवतात. जेव्हा संकटांचा सामना करण्याची जिद्द आणि ताकद आपल्यात असते तेव्हा श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवण्याची वेळ आपल्यावर आपण्याप येते. स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण स्वामीच तर आपली साथ सदैव देत असतात. संकट काळात फक्त स्वामी आपल्या सोबत आहेत. आपला फक्त स्वामीवरती विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, मी तुमची साथ प्रत्येक वेळेला देतो आहे. आयुष्यात संकटे येऊ द्या अपार, तुमची साथ मी प्रत्येक वेळेला नक्की देणार. संकटे तुमच्या आयुष्यात आहेत तर त्यांचा सामना करा. काळजी करू नका, संकटांना घाबरू नका. प्रत्येक वेळेला संकटे येतील आयुष्यात असं नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. आणि जेव्हा स्वामीवरती आपला विश्वास आहे तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, सबका मालिक एक. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी तर अशक्य देखील शक्य करतात. अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे स्वामी आहेत. जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली असं वाटतं तेव्हा आपली साथ देणारे फक्त स्वामी आहेत. स्वामीवरती एक असा विश्वास ठेवा जे कधीच कोणी ठेवला नसेल. स्वामी नक्की तुम्हाला असं यश देतील जे कधीच कोणाला मिळालं नसेल. संकटात प्रत्येकाला वाटतं की स्वामींनी त्याची साथ द्यावी आणि स्वामी नक्की देतात. फक्त स्वामी साथ त्यांची देतात जे स्वामीवरती विश्वास ठेवतात. ज्याचा स्वामीवरती विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण आयुष्यात कितीही संकटे आले तरी स्वामी त्यांची साथ नक्की देतात. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थांवरती, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी आपली साथ सदैव देतात. संकट कितीही असो, स्वामी कधीही त्या संकटांकडे नाही पाहत, तर आपल्याला साथ देण्याकडे व्यस्त असतात. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण ते आपल्याला पुढे नेण्याच्या मार्गावर असतात. स्वामी भक्त हो, काळजी करू नका, कारण स्वामी आपले आहेत आणि ते सदैव आपल्या सोबत आहेत. आपला जेव्हा श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असतो तेव्हा काळजी करण्याची गरज नाही. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. संकटाच्या प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी सांगतात, मी तुमची सोबत कधी सोडली नाही. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी नक्की देणार. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. येथील तुमच्या आयुष्यात अपार संकटे, त्या संकटांचा सामना करून तर बघा. स्वामी सांगतात, संकटे कुणाच्या आयुष्यात नाहीत, प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत संकटे. त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द ठेवा स्वतःवर, नक्की यश तुम्हाला मिळेल. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामीवरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतात.
स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. फक्त त्या संकटांचा जिद्द आणि सामना करण्याची ताकद आपल्यात असायला हवी. संकटकाळी फक्त स्वामी देत आहेत. स्वामी फक्त सांगतात की सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी तर आपली साथ सदैव देतात. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देत असतात. आपला जेव्हा श्री स्वामी समर्थ नामावर पूर्ण विश्वास असतो तेव्हा आपल्याला साथ स्वामी प्रत्येक संकटात देतात. भक्त हो, तुम्हाला माहिती आहे का, स्वामी जेव्हा आपल्या भक्तांची मदत करण्यावर येत असतात तेव्हा स्वामी प्रत्येक वेळेला त्यांची मदत नक्की करत असतात. आपला स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज भासत नाही. संकटकाळी स्वामी आपल्याला आपली साथ देताना नक्की दिसतील. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला सोबत आहे तुमच्या. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमची साथ मी कधी सोडली नाही आणि आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, तुमची साथ मी सोडणार नाही. बऱ्याच वेळेला गोष्टी असतात ज्या आपल्याला पटतात, तर काही वेळेला गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला पटत नाहीत. आपला फक्त स्वामीवरती विश्वास असायला हवा. गोष्टी मनाप्रमाणेच व्हायला वेळ लागणार नाही. संकट समयी स्वामी साथ देतील. वाईट काळात स्वामी आपली मदत करतील. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, कारण स्वामीच आपल्याला प्रत्येक संकटातून तारतील. आपल्या चुका आपल्या एकट्याच्या आहेत. आपले अपयश एकट्याचे आहे. त्यासाठी कोणाला दोष देऊ नये, कारण चुकीतून शिकून आयुष्यात पुढे जायला हवे. हाच तर आयुष्यात यशस्वी होण्याचा सोपा आणि उत्तम मार्ग आहे. संकट काळात स्वामी तुमची साथ देताना दिसतील. संकट काळात स्वामी तुमची मदत नक्की करतील. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. संकट काळात स्वामी तुमची साथ नक्की देतील. वाईट काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात प्रत्येका वेळेला तुमची साथ देताना मी नक्की दिसेल. प्रत्येक वेळेला तुम्हाला रस्ता दाखवताना स्वामी नक्की साथ देतील. संकट काळात स्वामी तुमच्या सोबत असल्यावर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ दिली आणि स्वामी तुमची साथ नक्की देतात. संकट काळात स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण ते तुमची साथ प्रत्येक संकटात देतात. काळजी न करता रोज दिवसातून कमीत कमी 10 ते 15 वेळा तरी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. तुमच्या आयुष्यात येथील बरेच संकटे त्यांचा सामना करा. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला. तुमची साथ मी प्रत्येक वेळेला देत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ नक्की देत असतात. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण संकट समयी स्वामी आपली साथ नक्की देतील. आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण तेच आपली साथ सदैव देत आहेत. काळजी न करता श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. संकटकाळी आपली साथ स्वामी नक्की देतील. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामीच तर आपली साथ सदैव देत असतात. आणि जेव्हा स्वामीवरती आपला विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नसते. स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात तुम्हाला रस्ता मी स्वतः दाखवणार आहे. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देणार आहे. एवढ्या संकटे किती येतील तुमच्या आयुष्यात, प्रत्येक वेळेला तुम्हाला रस्ता मी दाखवणार आहे. मी तुम्हाला जे रस्ता दाखवत आहे त्यात तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. आता संकटे पूर्वीप्रमाणे नाही. प्रत्येक संकटे तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला कधीच वेळ लागत नसतो. संकट काळात स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करायला वेळ लावणार नाहीत. संकट काळात स्वामी फक्त तुमच्यावरती विश्वास ठेवून बघा. संकट काळात जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नसते. संकट काळात स्वामी आपली साथ देतात. फक्त स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा. कितीही संकटे आले आयुष्यात तरी घाबरू नका. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला तेच आपली साथ सदैव देत आहेत. काळजी करण्याची गरज नाही. आता स्वामी तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. आयुष्यात संकटे येतील अपार, त्यांचा सामना करा, कारण यशस्वी बनवण्याचा उत्तम मार्ग तोच आहे.
तुम्हाला आता प्रत्येक वेळेला स्वामी साथ देताना दिसतील. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देताना दिसणार आहे. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होणार आहेत. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करून बघा. प्रत्येक वेळेला संकटे हे दूर नक्की होणार आहेत. संकट काळात स्वामींनी तुमची साथ दिली आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. प्रत्येक वेळेला स्वामींनी तुमच्या आयुष्यात साथ दिली आहे आणि संकट काळात देखील स्वामी तुम्हाला साथ देताना दिसतील. बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी असतात ज्या मनाप्रमाणे होतात. बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी असतात ज्या मनाविरुद्ध होतात. त्या जर आपल्याला मनाप्रमाणे करायच्या असतील तर काळजी करण्याची गरज नाही. संकट काळात स्वामींनी आपली साथ दिली आहे आणि स्वामी नक्की आपली साथ देत आहेत. प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात, मी तुमच्या सोबत आहे, फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देताना नक्की दिसतील. संकट समयी स्वामींवरती विश्वास ठेवा, कारण आपल्याला जेव्हा खरं स्वामींची गरज असते तेव्हा स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देतात. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ सदैव देतात. संकट काळात स्वामींनी आपली साथ दिली आणि स्वामी आपली साथ सदैव देतात. आपला श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असायला हवा. मार्ग सापडतो प्रत्येक वेळेला. स्वामीवरती विश्वास असायला हवतो आपला प्रत्येक वेळेला, कारण स्वामीच तर आपली साथ देतात प्रत्येक वेळेला. श्री स्वामी समर्थ. ज्याचा स्वामी समर्थांवरती विश्वास आहे त्याच्यासाठी अशक्य ते स्वामी नक्की त्याला शक्य करताना दिसतील.